मित्रांनो, बऱ्याचदा आपण शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद असलेलं पाहतो। बऱ्याचदा काय होतं तर एखाद्या शेतकऱ्याला शेतात जायला रस्ताच नसतो, तर एखाद्या शेतकऱ्याला शेतात जायला रस्ता तर असतो पण तो दुसऱ्या शेतकऱ्यांनी अडवलेला असतो। किंवा असं पण असतं की एखाद्याच्या शेतात जायला रस्ता हा खूप छोटा असतो, त्यामुळे कुठलंही वाहन त्या शेतात जात नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्याला शेती करायला अडचण येते। तर मित्रांनो, या सर्वच गोष्टी टाळण्यासाठी शासनाने एक असा GR काढला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या GRची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, बघा हा GR काय आहे तर शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। आता याच्यामध्ये खाली काय बदलले बघा। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे, परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती। तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे। शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे। पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरी ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत। सबब शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। म्हणजे काय बघा, तर आता याच्यामध्ये जे आधीचे जे छोटे रस्ते होते ज्याच्यामुळे की ते काय व्हायचे की बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने आपण आधी शेती करत होतो, त्यामुळे ते छोटे रस्ते आधी पुरत होते। पण आता अशी परिस्थिती आहे की नवीन यांत्रिकीकरणामुळे आपल्याला ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर इत्यादी प्रकारची वाहनं ही शेतात घेऊन जावी लागतात, त्यामुळे आता हे रस्ते जे आहेत ते छोटे पडत आहेत, त्यामुळे आता मोठ्या रस्त्याची गरज आहे। त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार जो नवीन रस्ता दिला जातो तो आता कशा पद्धतीने मोठा करता येईल या संबंधीचा हा GR इथं आता दिलेला आहे। आता पुढे आपण बघूयात की कशा पद्धतीने हा रस्ता मोठा केला जाणार आहे। आता इथं पुढे बघा काय म्हणलंय, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे। तथापि सदर रस्त्याच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे। सबब या तरतुदींचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेत रस्त्याची अधिकृतपणे 7/12 उतार्याच्या इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे। तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो म्हणजे आता जो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 नुसार जो नवीन रस्ता दिला जातो किंवा मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 नुसार जो आधीच रस्ता असतो तो खुला करून दिला जातो, त्या रस्त्याची कुठेही नोंद नसते। त्याच्यामुळे काय होतंय तर बरेचसे अतिक्रमण वाढत आहेत आणि वाद निर्माण होत आहेत। त्यामुळे आता जो रस्ता असणार आहे त्याची नोंद ही 7/12 उतार्याच्या इतर हक्कामध्ये होणार आहे। आता इथं खाली तहसीलदारांनी नवीन रस्ता देताना किंवा जुना रस्ता खुला करताना कशी प्रोसेस करायची आहे याची माहिती दिलेली आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो बघा काय आहे, तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसामध्ये सदर अर्ज निर्णयांकित करणे बाबत।
म्हणजे आता नवीन रस्त्याचा अर्ज असो किंवा जुना रस्ता खुला करण्याचा अर्ज असो, तो दाखल झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत त्याचा निकाल लावायचा आहे. तर ही एक खूप महत्त्वाची अशी गोष्ट इथं सरकारने केलेली आहे. आता पुढे काय म्हणले बघा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 नुसार कारवाई करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद रस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देणे बाबत. म्हणजे आता जो नवीन रस्ता देताना तहसीलदारांनी हे बघायचं आहे की 3 ते 4 मीटर रुंद रस्ता असा द्यायचा आहे. आता समजा याच्यामध्ये थेट योग्य रुंदीचा शेतरस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल, परंतु रुंद शेत रस्त्याची आवश्यकता असेल तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा. जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्येच आवश्यकतेनुसार 3 ते 4 मीटरपेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद शेतरस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी अरुंद रस्ता देणे शक्य नसेल तर एखादा लांबचा रस्ता असेल तर तोही पर्यायी रस्ता तिथं देता येऊ शकतो. आणि असा अरुंद रस्ता जर लांबूनसुद्धा देता येत नसेल तर जिथून जागा आहे तिथूनच तो रस्ता द्यावा. पण जेवढा जास्त मोठा रस्ता देता येईल तेवढा जास्त मोठा रस्ता द्यावा असं याच्यात नमूद केलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक मुद्दा एक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बांध हे केवळ 2 शेतांच्या सीमा नसून ते पाणी व्यवस्थापनासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे बांधावरून रस्ता देताना त्यांचे नैसर्गिक स्वरूप शक्यतोवर टिकवून ठेवावे. रस्त्याची रुंदी शेतीमध्ये वाढती यंत्रीकरणाच्या अनुषंगाने ठेवावी, परंतु अनावश्यक रुंदीकरण टाळावे. तसेच बांधावरून रस्ता दिल्यानंतर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करावी जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद निर्माण होणार नाही. म्हणजे काय तर जेवढ्या मोठ्या रस्त्याची गरज आहे तेवढाच मोठा रस्ता केला गेला पाहिजे, विनाकारण रस्ता वाढवण्याची गरज नाही. त्याचबरोबर दोन्ही बाजूंच्या सीमांची निश्चिती करणे गरजेचं आहे जेणेकरून भविष्यात सीमांवरून कोणताही वाद होणार नाही. त्यानंतर पुढे काय म्हणले बघा, सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 143 अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलतदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5 नुसार वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेत रस्त्याची अधिकृतपणे 7/12च्या इतर हक्कामध्ये नोंद करणे बाबत. आता याचा फायदा काय होणार आहे तर 7/12 उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेत रस्त्याच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच जमीन खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्त्वाच्या हक्काची माहिती मिळेल. सबब 7/12 उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात शेत रस्त्याची नोंद घेण्याच्या अनुषंगाने संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी. आता काय कारवाई करायची तर बघा, कलम 143 आणि 5 नुसार आदेश पारित करताना सदर आदेशामध्ये शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नंबर, सर्वे नंबर, शेत रस्त्याची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद कराव्यात. तसेच त्याबाबत 7/12 उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत निर्देशित करावे. म्हणजे आदेश करतानाच त्याच्यामध्ये शेत रस्त्याची रुंदी, लांबी, दिशा, सीमा ह्या सगळ्या आदेशामध्येच नमूद करायच्या आहेत आणि या रस्त्याची नोंद 7/12 उतार्यावर करावी असा आदेश त्या आदेशामध्येच द्यायचा आहे. आता हा शेवटचा जो मुद्दा आहे तो अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसाच्या आत तो निकाली काढायचा आहे. याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की जे चालू किंवा प्रलंबित आहेत अर्ज ते सुद्धा आता हा निर्णय लागू झाल्यापासून 90 दिवसाच्या आत निकाली काढायचे आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता शेतामध्ये असणारा रस्ता हा 7/12 उतार्यावरती येणार आहे. त्याचबरोबर रस्ता हा मोठा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.